Silence, please. लोकसभेला मतदान कमी झालं होतं, त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना? मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं. पण मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं, त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत. मागे होतं थोडंसं साहेब, पैसे सापडले, हल्ले होताना अनेक देशमुखांवर हल्ला झाला. मत व्यक्त करणं, त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत. मागे होतं थोडंसं साहेब, 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात महाराष्ट्रात. कळलं ते बघायला मिळत आहे. साहेब, आपण अमित इथे उभा आहे. महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत. आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान पण एक झालं. अपील तर करू शकाल? काल विनोद तावडे यांच्या सोबत झाला, त्याबद्दल तुम्हाला काय काय काल विनोद तावडे नाही, मला त्याचे डिटेल्स माहीत नाहीत मला. धार्मिक क्षण होता का अमितजींसाठी? आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मतदान करत निश्चितच वेगळा दिवस होता तुमच्यासाठी. मी खूप वेळा मतदान केलंय. अमितसाठी मतदान. अमितसाठी मतदान ठाकरेंसाठी मतदान चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. तर एक वरळीत मनसेचं पत्र व्हायरल होत आहे, शिंदे शिवसेना पाठिंबा असं तुमच्या नावाचं पत्र व्हायरल. मला नाही माहिती ते. तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला. चला, शुभेच्छा. सर, इंग्लिश